MNT न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज एका विशेष कार्यक्रमामध्ये आपण एका विशेष व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत आणि आजचा विषय आहे 6 जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक। या विषयावर आपल्यासोबत माननीय मामद देशमुख सर उपस्थित आहेत। प्रथमतः सर तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय। मित्रांनो, मामद देशमुख सर यांचं इतिहासाच्या संदर्भात सखोल असं चिंतन आहे, सखोल असा अभ्यास आहे। त्याचबरोबर त्यांच्या लेखणीच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी ब्राह्मणी व्यवस्थेला सळो की पळो करून सोडलेला आहे। आज या विषयाच्या अनुषंगाने सरांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। अर्थात विषय जो आहे तो 6 जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक। सर, सुरुवात आपण अशी करणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्ती नव्हते, ते राजे नव्हते, तो एक विचार होता आणि तो विचार स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांच्या चौकटीत बसणारा विचार होता। त्यांचा आजचा जो राज्याभिषेक आहे, आज जो 6 जूनला राज्याभिषेक झालेला होता, आपल्या दृष्टिकोनातून तो राज्याभिषेक काय, ती व्यक्ती, तो विचार कसं स्पष्ट करा। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्या वैचारिक मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी होता। हा अतिशय चांगला मुद्दा आपण मांडला, परंतु आज त्यांच्या राज्याभिषेकाच्या माध्यमातून या विरुद्ध विचारसरणी प्रसारित करण्यात येते आणि विशेषतः शिवाजी महाराज फक्त क्षत्रिय होते, बाकीचे सगळे मराठे शूद्र होते, अशा तऱ्हेचं सांगण्याचा प्रयत्न होतो आणि त्यासाठीच राज्याभिषेक हा त्याचा उपयोग करण्यात येतो आणि त्यामध्ये ॲसेशन ऑफ ब्रॅह्मनिझम इनडायरेक्टली, ब्राह्मणी विचारांचं, ब्राह्मण श्रेष्ठत्वाचं एक त्या आडून प्रचार होतो। खरं म्हणजे मुख्यतः आपण याच्यात शिवाजी महाराज क्षत्रिय होते, ते क्षत्रियाचं मूळ हे आपण आज त्या काळात माहीत नव्हतं, परंतु आज आपल्याला हे शोधून काढलं पाहिजे। मुळात वेदांमध्ये ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात हे पुरुष सूक्त आहे, ते पुरुष सूक्त हे नंतरच्या काळात घुसवलेलं आहे आणि त्यामध्ये ब्राह्मण तोंडातून, क्षत्रिय बाहूतून, शूद्र आपलं क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांड्यातून आणि शूद्र पायातून जन्मला, अशा तऱ्हेचं। आणि सगळे इतिहासकार, काही बेकूफ मूर्ख इतिहासकार सोडले तर सगळे जगातले सगळे इतिहासकार मानतात की हे सगळं नंतरच्या काळात घुसवलेलं आहे, पण ते इथंच थांबतात। खरं म्हणजे वेद, रामायण, महाभारत, पुराण हे सगळं बहुजनांचं होतं, पण ते पुढे नंतरच्या अगदी अलीकडच्या काळात ते चातुर्वर्ण्य समर्थक बनवलं। तुम्हाला माहीत असेल की पहिले एकच वेद होता, ऋग्वेद होता, आणि ऋग्वेदामध्ये निसर्ग पूजा होती। डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या थिसिसमध्ये ते मांडलेलं आहे की निसर्ग पूजा होती आणि निसर्ग पूजा जगामध्ये होती। मी जपानमध्ये गेलो, जपानमध्येही फ्युजी नावाच्या पर्वताची पूजा करत, सुनामीची पूजा, हे सगळं तर निसर्ग पूजा होती। म्हणून सूर्य, सकाळ, दुपार, ह्या सगळ्या निसर्ग शक्तीची पूजा होती। तर ती निसर्ग पूजा ही वैदिक काळाच्या पूर्वीची आहे आणि त्या निसर्ग पूजेला नंतर यांनी अनेक काळानंतर यांनी ब्राह्मणे नावाचे ग्रंथ ब्राह्मणे नावाच्या पोथ्या लिहिल्यात आणि त्यामुळे त्यामध्ये चातुर्वर्ण्य पद्धतीचं समर्थन करण्यात आलं। तर आज आपल्याला एक माहिती आहे की वैज्ञानिकदृष्ट्या तोंडातून माणूस जन्मत नाही किंवा बाहूतून जन्म घेत नाही, हे आपल्याला लक्षात आहे। तरी आजही हा मूर्खपणा सुरू आहे आणि आजही कोणी हे खोडून काढत नाही।
आजही सगळ्या विद्यापीठामध्ये हे विद्यापीठामध्ये विद्वान तयार होण्यापेक्षा मनोरुग्णच तयार होतात, त्याच्यात अपवाद आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये सगळे उत्सव, ह्या उत्सवामागे उद्देश हा असतो की ॲसर्शन ऑफ ब्रॅह्मनिझम इनडायरेक्टली, आणि त्यासाठी मुस्लिम द्वेष पसरवणे, इतर कम्युनिटीबद्दल जातीभेद वाढवणे, हे सगळं आपल्याला दिसेल. आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे सगळं त्यांना अगदी अगदी विरोधी वाटतात. हे आपल्यावरची संकट आहे तसं वाटतं, आणि यासाठी बहुजन समाजाला त्यापासून अलिप्त करावं ह्यासाठी ह्या सगळा प्रयत्न असतो. आणि त्यामध्ये दीड दमडीच्या लोकांना आपण विद्वान मानतो, इतिहासकार मानतो, आणि ते नुसते कथा कादंबऱ्या स्वतःला शाहीर म्हणवतात वगैरे वगैरे. मी हलकी फुलकी नावं घेत नाही. तर अशा रीतीनं आणि काही लोक व्यवहारी दृष्टिकोन दाखवून मनुवादी ब्राह्मणांना आणि त्यांच्या गोतावळ्याला न दुखावता करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा रीतीनं जे संडासवीर आहेत त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात, जे भटमान्य आहेत ते लोकमान्य म्हणतात. आणि खरी म्हणजे काँग्रेसची चळवळसुद्धा ही स्वराज्य चळवळ होती, स्वातंत्र्य चळवळ नव्हती. 1942च्या क्रांतीनंतर बहुजन समाज त्यात सामील झाला आणि ती स्वातंत्र्य चळवळ झाली. तर ती स्वराज्य चळवळ होती. आजही त्यांना स्वराज्य पाहिजे होतं, म्हणजे पेशवाई पाहिजे होती, आणि आज ती पेशवाई स्थापन झालेली आहे. बहुजन समाज अजूनही गुलामीतच आहे, अजूनही गुलामीतच आहे. तर या गुलामीतून मुक्त करण्याचा प्रारंभ शिवाजी महाराजांपासून झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. त्याचं कारण, त्यामागे बरीच कारणं होती. शिवाजी महाराज हा मराठ्यातला पहिला राज्याभिषेक करणारा महापुरुष. आणि राज्याभिषेक का केला, तर इतरांची मान्यता मिळवून एक मानवतावादी दृष्टिकोन कसा वाढवता येईल, अन्यायाविरुद्ध प्रतिकार कसा करता येईल, हे त्यांनी त्या राज्याभिषेकाबद्दल सगळी माहिती गुप्त आहे. आता ही जी माहिती दिसते ते स्वतःला विद्वत्ता दाखवणार विद्वत्ता प्रदर्शन आहे. सगळी माहिती गुप्त होती आणि त्याची उपलब्धता अशी ओरिजिनल कागदपत्र आज सहसा उपलब्ध नाहीत. पण आज आपल्याला अनेक जण कोणी दुसरा राज्याभिषेक वगैरे वगैरे करून आपलं विद्वत्ता प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे असं आपल्याला दिसेल. तर राज्याभिषेकाचा उद्देश हा बहुजन विचारमूल्य, मानवतावादी विचारमूल्य वाढवण्याच्या दृष्टीनं ते पाऊल होतं. हे आपल्याला, कारण सामान्य माणूस त्यांच्या याच्यामध्ये स्वतःला सिनियर समजणारे आणि पाटीलला देशमुख समजणारे, सरंजाम समजणारे आणि मोगलांची आदिलशहाची गुलामगिरी करणारे असे होते. पण तो पहिले बंड करणारे, आणि ते बंड होतं समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय यासाठी होतं. तर त्या दृष्टीनं ते राज्याभिषेकाचं पाऊल होतं. हे कोणी मांडत नाही. आणि राज्याभिषेक ब्राह्मणी वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीनं कसं पोषक होईल, मुस्लिम द्वेष कसा वाढेल, अशा रीतीनं ते करण्याचा प्रयत्न होतो. सर, दुसरा असा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना लोकराजा, रयतेचा राजा, लोक कल्याणकारी राजा, आणि त्यांनी ते सिद्ध पण केलेलं आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगणार? लोक कल्याणकारी व्यक्तिमत्व, किंवा त्याला आपण राजा म्हणू, त्यांचे एकूणच जे धोरणं होते, त्यांची एकूणच जी रणनीती होती, ती लोककल्याणकारी, लोकांचं कल्याण व्हावं, ज्याला आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण लोकतांत्रिक म्हणू, लोकशाहीच्या आधारावर त्यांनी आपलं राज्य निर्माण केलं. याविषयी तुम्ही काय सांगणार? खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी अतिशय क्रांतिकारी पाऊल म्हणजे वतनदारीला विरोध. शिवाजी महाराज स्वतःलाही राजे समजत नव्हते. मी तुमच्यातलाच एक, ही पहिल्याप्रथम घडलं आपल्या इथे. हे पहिल्याप्रथम घडलं. पण हा पैलू शिवाजी महाराजाचा सांगत नाहीत. कारण शिवाजी महाराजांमध्ये च्या सैन्यामध्ये सगळ्या जातीचे आणि सगळ्या धर्माचे लोक होते. वतनदारीला विरोध म्हणजे वतनदार आपापल्या परीनं टॅक्सेस लावून लोकांना छळत असत. ती वतनदारी शिवाजी महाराजांनी बंद केली. आणि सर्वसामान्य मुलं
सर्वसामान्य समाजातले ते कुठल्याही जातीचे असो. तुम्हाला एक सांगतो की अफजल खानाच्या वधाच्या वेळी 10 अंगरक्षक घेतले होते. 10 अंगरक्षकामध्ये सिद्दी इब्राहिम नावाचा मुसलमानही होता. काय मराठी मिळाले नव्हते का? जीवा महाला नावाचा न्हावीसुद्धा होता. सगळ्या जातीचे लोक होते. तर हे आणि सगळ्या धर्माचे होते. मुसलमानांवर त्यांचा एवढा विश्वास होता की आपल्याला दिसेल की अंगरक्षकात अंगरक्षक काय करू शकतो हे निंदा विचारा. तर अंगरक्षकच मुसलमान होते. तर त्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी या दिशेनं एक पाऊल उचलले होतं की हे रयतेचं राज्य व्हावं. रयतेचं राज्य, केवढी मोठं क्रांती, रयतेचं राज्य व्हावं. आणि रयतेचं राज्य होण्यासाठी त्यांनी आपल्याला दिसेल की ब्राह्मणांची सुद्धा परवानगी, धर्मग्रंथामध्ये ब्रह्महत्या पाप आहे. कोणाची हत्या करणं, मराठा हत्या करणं, शूद्र हत्या करणं, पण त्यांनी ब्रह्महत्याच केली कृष्णा कोळकरीला ठार करून. आणि हा कृष्णा कोळकरनी पहिल्या प्रथम मामा देशमुखांनी उजिरात आणला. तर ते त्यांचं धोरण होतं आणि ते सांगत नाही. ते कुठल्याही सिरियल बघा, कृष्णा कोळकरी नाही दाखवत. कृष्णा कोळकरी म्हणजे हे अशा तऱ्हेनं एकतर्फी, म्हणजे आपल्याकडे 5% इतिहास खरा नाही आहे, जो सगळा खोटा इतिहास सांगण्यात येतो. आणि त्या इतिहासा दृष्टीनं अधूनमधून माझ्या ग्रंथांमध्ये त्याची मांडणी केलेली आहे. तर शिवाजी महाराज हे रयतेचं राज्य पाहिजे. म्हणजे त्या दृष्टीनं तुम्ही जे म्हटलं की लोकशाही, मानवतावादी मूल्य, त्याचा पुरस्कार तिथून सुरू झालेला आपल्याला दिसतोय. तर आणि यातमध्ये एक की ब्राह्मण समाज नेहमी सत्तेकडे असतो. 99% ब्राह्मण समाज हा औरंगजेबाकडे मुस्लिम सैन्यात होता. इंग्रजाच्या बाबतीत 99% तो इंग्रजांच्या नोकरीत होता. स्वातंत्र्यासाठी लढलाच नाही तो. टिळकाची जमानत घ्यायला कोणी ब्राह्मण पुढे आला नाही. हां, तर ते स्वातंत्र्यासाठी लढलाच नाही. सत्तेकडे राहणं, कोणाची सत्ता असो, सत्तेकडे राहणं. तर शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये जे 7 ब्राह्मण होते ते कारकून होते. कॅबिनेट मंत्री नव्हते आजच्यासारखे. ते कारकून प्रमुख होते. त्यांना लढता येत नव्हतं, म्हणून निदान एक खरडेघाशी करा हे असं अशा तऱ्हेचे होते. पण त्यांना कॅबिनेट मंत्री आणि अशा तऱ्हेचं रंगवलेलं आपल्याला दिसेल. तर ते अतिशय चुकीचं आणि खोटं आपल्याला दिसेल. एवढंच नव्हे तर दुसऱ्याचं आपलं म्हणणं, शनिवारवाडा हा लाल माल आहे जिजाऊचा, पण तो त्याला ते शनिवारवाडा म्हणून तिथं पेशव्याचं, कारण पेशव्याच्या बापदाद्याने एवढ्या मोठ्या इमारती बांधलेल्या नाही. तर अशा रीतीचं आहे. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही आता असं म्हटलेलं आहे की फक्त एकट्या शिवाजी महाराजांचं क्षत्रियकरण झालेलं आहे, बाकी मराठी कुणबी अजूनही शूद्रच आहेत. तर तत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी राज्याभिषेक केला त्यावेळेलाही त्यांना या ब्राह्मणी व्यवस्थेने त्रास दिला आहे असं इतिहास सांगतोय. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला आहे, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. याच्याविषयीची जी जरा स्पष्टता असली तर ती बरं होईल. त्यामध्ये शिवाजी महाराज त्यांना पाहिजे तसा राज्याभिषेक करू शकत होते, एवढी त्यांच्यात शक्ती होती. त्यामुळे त्यांना त्रास देण्याची काही हिंमत नव्हती, पण विरोध केला. त्यांना त्रास देण्याची काही हिंमत नव्हती. आणि जे इतिहासकार रंगवतात, वैदिक मंत्र म्हटले नाही तर वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या काळात यांच्या मनाप्रमाणे पोथ्या रचल्यात आणि ते केले त्यांनी. शिवाजी महाराजाला एक मान्यता पाहिजे होती सगळ्या बहुजन समाजाची आणि सगळ्या त्या काळानुसार ते पाऊल त्यांनी उचललेलं होतं. राज्याभिषेकाची बरीच माहिती, बहुतेक माहिती गुप्त आहे. आज जी माहिती आपल्याला दिसते त्याच्यामध्ये ब्राह्मण कसे श्रेष्ठ होते आणि ब्राह्मणासमोर शिवाजी कसा झुकला हे सगळं दाखवण्याचे प्रयत्न आहेत. आणि तसा इतिहास लिहिलेला दिसतो, त्याच्यातला अर्थ त्यांना येत नाही. तसा अर्थ त्यांनी, आणि म्हणून शिवाजी महाराज हे सगळं न पाळणारे होते. अमावास्येच्या दिवशी मुहूर्त पाहत नव्हते, अमावास्येच्या दिवशी मुहूर्त सगळं ग्रंथाच्या, धर्मग्रंथांच्या विरुद्ध मानवतावादी आणि व्यवहारवादी ते होतं. तर आता आपल्याला जे दिसतं की बहुजन, आठवलं म्हणून सांगतो की बहुजन समाजामध्ये शिवाजीच्या माध्यमातून
हिंसक वृत्ती वाढवणे, हिंसक वृत्ती वाढवणे, तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढवणे शिवाजी महाराजांच्या हे आपल्याला दिसतं. आणि त्यासाठी एक लक्षात ठेवा की मराठा कोण तर मरेल पण हटणार नाही. मग कोणी शिकवलं हे? तुम्ही 50 न ते 5000 मरेल पण हटणार नाही. कोणी शिकवलं हे शिवाजीने शिकवलं का? नाही. जे नेहमी हटतात त्यांनी शिकवलं. जे नेहमी हटतात ते त्यांनी शिकवलं की तुम्ही लढा, मरा. तुमच्याही कोणत्याही संघर्षात ब्राह्मण मेलेला आपल्याला दिसणार नाही. कोणत्याही दंगलीमध्ये क्वचितच. म्हणजे इंदिरा गांधीच्या, महात्मा गांधीजीच्या खुनानंतर दंगली झाल्यात पण कोणीही ब्राह्मण मेला नाही. पण इंदिराजीच्या खुनानंतर अनेक हजारो शिखांची कत्तल झाली. हे आपल्याला लक्षात येईल. हे आपल्याला लक्षात येईल. तर ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये आणि तसा ते इतिहास वळवण्याचा प्रयत्न होतो. पण शिवाजीचं पाऊल हे या मानवी मूल्याच्या समर्थनार्थ पडलेलं होतं त्या काळात आणि ती त्या काळाच्या मानानं सुरुवात होती. हां सर, जेव्हा आम्ही महाराजांना लोककल्याणकारी राजा म्हणून संबोधतो तर अशी त्यांची कोणती कामं आहेत जी लोककल्याणकारी आहेत, जे आजही लोकशाही असूनही त्याची पूर्तता होत नाही? हे आजचा याच्यासाठी मी संदर्भ देतो आहे. म्हणजे महाराजांचा काळ आणि आजचा काळ जर बघितला तर हा साधारणतः 500 वर्षाच्या काळातही 550 वर्षाच्या काळातही ते आज आम्ही ते करू शकत नाही. त्यावेळेचं त्यांचं धोरण जे होतं, त्यावेळेची त्यांची जी रणनीती होती, त्यावेळेची जी कल्याणकारी कामं होती, याच्यावर थोडा प्रकाश टाकायचा. हां, तर आपण जी आजच्या सत्तेपासून अपेक्षा करतो जी तीच मुळात चुकीची आहे. जी कारण इथल्या व्यवस्थेला, इथल्या भटब्राह्मणांना पाकिस्तान चालतो, चीन चालतो, जी पण इथल्या बहुजनांची प्रगती चालत नाही. जी आणि म्हणून शिवाजी महाराजांना ते हवं होतं, ते करणार नाहीत. कारण हे बहुजनांनी ओळखलं नाही. मग ते कोणीही असोत, इथल्या बहुजन समाजाची प्रगती, इथल्या ब्राह्मणेतर समाजाची प्रगती इथल्या भटब्राह्मणांना नको आहे. त्यांना ते मुसलमानांचे सेवक होते, ती मुसलमानांची सलगी आहे, त्यांना इंग्रजांच्याही नोकरीत होते, परंतु त्यांना बहुजन आणि इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी का पुकारलं, विरोध का केला, तर ते इंग्रज बहुजनांना हे करत आहेत, जागृत करत आहेत, ते त्यांना नको होतं. म्हणून शिवाजी महाराजांचा पिंड वेगळा होता, ती बहुजनांची प्रगती कशी होईल. आणि त्याचा आता मी सविस्तर इतिहासात त्याचं कामाच्याबद्दल सांगण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन हा विचार होता. यांचा विचार बहुजनांची प्रगती कशी होणार नाही. आणि म्हणून इंग्रजींचा पुरस्कार, धर्माचे हे राष्ट्रवाद यांना माहिती नाही. तर हे राष्ट्रवादसुद्धा आजच्या एक एज्युकेटेड माणसालासुद्धा माहिती नाही. देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीमध्ये काय फरक आहे हे लक्षात येत नाही आपल्या. कारण आपल्याला देश म्हणजे पर्वत, नद्या, भूगोल, विशिष्ट भूभाग, पण राष्ट्र म्हणजे विशिष्ट भूभागात राहणारा समाज. आणि म्हणून राष्ट्रभक्ती आपण म्हणतो, राष्ट्रध्वज म्हणतो. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की राष्ट्रप्रेम कशाला म्हणतात, तर तुम्ही प्रथम भारतीय की प्रथम बौद्ध आहात असं म्हटल्यावर बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं होतं, मी प्रथमही भारतीय आहे आणि नंतरही भारतीय. याला म्हणतात राष्ट्रप्रेम, याला म्हणतात राष्ट्रभक्ती. तर राष्ट्रभक्ती आपल्या देशात नको आहे. आणि म्हणून आपण अनेक दृष्टीनं राष्ट्रीय संपत्तीचा विनाश करतो. याकडे लक्षच नाही आपल्याकडे. तर ते शिवाजी शिवाजी महाराज म्हणत असत की शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या साध्या काडीलाही हात लावू नका. तर हे प्रेम वेगळं. आज मोदींनी या लॉकडाऊनमध्ये फटाके आणि दिव्याचं तेल आणि यासाठी जवळपास 50 कोटीच्या वर खर्च झाला. तेच 50 कोटी गरिबांना दिले असते तर, पण ते नको आहे. ते नको आहे. आजच्या सरकारला ते नको आहे. आजच्या सरकारचं एकच ध्येय आहे
कुठली प्रस्थापित लोक, त्याच्यात ब्राह्मणच आहेत सगळे असं नाही आहे, नाही. तर इतरही जो श्रीमंत जो श्रीमंत होतो त्याची मनोवृत्ती तो त्या गटात सामील होतो, प्रस्थापितांच्या गटात सामील होतो. आणि त्यामुळे एखादा गरीबही श्रीमंत, पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत तसं नव्हतं. शिवाजी महाराजांचा विचार असा होता की सर्वसामान्यांना, आज आदिवासी आणि सगळा गरीब समाज आणि सगळं तुम्हाला लॉकडाऊनमध्ये किती हे झालेलं दिसेल, तर ही आज कितीतरी 50-500 क्विंटल कापूस तर रोज वातीचा कापूस म्हणून जातो. 5 लाख खेड्यामध्ये जे आणि असं कितीतरी राष्ट्रीय संपत्ती, बजेटच्या कितीतरी पट राष्ट्रीय संपत्ती, पण याकडे तो मोदी दूध टाकतो त्या गंगेत. तर ही जी अंधश्रद्धा आहे. आणि राष्ट्रप्रेम म्हणतात, तर हे आणि त्यासाठी पुन्हा वंदे मातरम म्हणतात. माता मोठी की भारत मोठा. माता महान आहे, पण माता मोठी की भारत मोठा. तर तुम्हाला दिसेल भारत नसला तर माता शिल्लक राहील का? बांगलादेशाचं काय झालं आपल्याला माहिती आहे. म्हणून जय भारत म्हणणं आवश्यक आहे. पण हे जय हिंद म्हणतात, हे जय वंदे मातरम म्हणतात, पण जय भारत म्हणत नाहीत. कारण यांना बहुजनांचं, शिवाजीच्या विचारांचं राज्य इथे येऊ द्यायचं नाही. सर, फार महत्त्वाचं बोललेलं आहे की येथे शिवाजी महाराजाचं राज्य येऊ द्यायचं नाही. सर, आधुनिक भारतामध्ये राष्ट्रपिता फुलेंनी प्रथमतः 1869ला त्यांच्या जीवनावर पोवाडा लिहिला. त्यानंतर स्वतः रायगडवर जाऊन त्यांची समाधी शोधली आणि तिथून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजाची जयंती सुरुवात झालेली आहे. मात्र इथली प्रस्थापित जी ब्राह्मण मंडळी आहे ती टिळकांना त्याचं श्रेय देत आहे. खरं श्रेय किंवा खरं जो शोध लावलेला आहे, खरं जे संशोधन केलेलं आहे ते राष्ट्रपिता फुलेंनी केलेलं आहे. यावर थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करा. टिळकांचं आणि ब्राह्मणांचं काम ते करतात, पण आज मला बहुजन समाजातल्या शिकलेल्या वर्गाला विचारायचं आहे की आपण काय करतो. कारण आज महात्मा फुलेंच्या काळात ग्रंथ लिहिलेत महात्मा फुलेंनी, त्यावेळेस वाचता येत नव्हतं बहुजन समाजाला, पण त्या काळात ग्रंथ लिहिले. पण आज तर आम्ही वाचन करतो का? आणि मुख्यतः की आज ब्राह्मणाला दोष देण्यापेक्षा आम्हीसुद्धा काय करतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं जो पोवाडा तुम्ही सांगितला की त्या काळात महात्मा ज्योतिराव फुले गणपतीला मानत नव्हते, रामाला मानत नव्हते, कृष्णाला मानत नव्हते, बळीला मानत नव्हते. बैसे उंदरावरी ठेवून आबुळं, फुंकितो शेंबूड नाकाने गणू, अशा तऱ्हेची त्यांनी गणपतीची टिंगल केली. पण ते शिवाजी महाराज, ते महात्मा ज्योतिराव फुले ते शिवाजी महाराजांना मानत होते. ते शिवाजी महाराजांना मानत होते आणि त्या शिवाजी महाराजांना महात्मा फुले मानत होते आणि त्यांच्यावर पोवाडा लिहिला. ते त्यांनी टिळकांना, आपण काय करतो, टिळकांनी श्रेय दिलं पण सत्यशोधक समाज आजच्या इतिहासात नाही आणि त्याच्यावर प्रश्नही विचारत नाहीत. तर ते आपल्याला नसेल की ते महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी शिवाजीला एक आदरपूर्वक त्यांची जयंती सुरू केली, त्या महात्मा फुलेंना बाबासाहेब आपला गुरु मानत होते. बाबासाहेब आपला गुरु मानत होते. तर ही नातं लक्षात आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं हा विचार, अन्यायाविरुद्ध संघर्ष हा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा, शिवरायांचा हा विचार आपण अजूनही तो मागे कसा राहील हा म्हणून आपल्याला प्रयत्न होत आहे. आणि म्हणून 1 नंबरचा शत्रू इथे पाकिस्तान नाही, आपला चीन नाही, आपला 1 नंबरचा शत्रू इथे भट ब्राह्मण आहे. इथला 1 नंबरचा, हे जोपर्यंत इथल्या एज्युकेटेड बहुजनांचा लक्षात येत नाही, सगळा ब्राह्मण नाही म्हणत मी, भट ब्राह्मण जो सनातनी वृत्तीचा ब्राह्मण आहे तो 1 नंबरचा शत्रू आहे. शिवाजीचा 1 नंबरचा शत्रू आहे. शिवाजीच्या माध्यमातून तो हे सगळं करीत असतो. धन्यवाद सर. या देशाचा एकमेव शत्रू आहे आणि तो म्हणजे भट ब्राह्मण. सरांनी खूप चांगल्या पद्धतीचं ते विश्लेषण केलेलं आहे अनुभवाच्या आधारावर.
आणि एकूणच सिद्धांताच्या आधारावर त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्यांनी इतिहास लिहिला त्यांनी मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण केले. इतिहासाची तोडमोड केलेली आहे. त्या इतिहासाला एकूणच त्यांच्या अंगाने फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक इतिहास तज्ज्ञ म्हणून तुम्ही याकडे कसं बघताय? त्यांचं काम त्यांनी केलं, जी ते त्यांचं कामच होतं. कारण त्यांचं ध्येय काय होतं की इथल्या बहुजन समाज प्रगत होऊ नये, जी हे त्यांचं ध्येय होतं. तर त्या दृष्टीने त्यांनी काम केलं. पण आपण त्याच विद्यापीठातून तयार झालो आहे. पण आपलं स्वतंत्र विचार कसा सुरू होईल, स्वतंत्र विचार कसा सुरू होईल हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि चिकित्सक दृष्टिकोन जसा जसा वाढेल बहुजनात, कारण जसं लहानपणी विहिरीचा खेळ खेळत होतो आम्ही, एक खड्डा खोदायचा आणि मग पाणीलाही लागलं विहिरीला तर त्याच्यात पाणी टाकायचं आणि पाणी लागलं म्हणायचं. हां, तर तसं पण खरोखरची विहीर आणि त्याला पाणी लागतं, तर तसं खरोखरची विहीर पाणी लागणारी चिकित्सक वृत्ती वाढणारी अजूनही इथल्या सुशिक्षितात आली नाही. आणि ज्यांच्यात आली ते मतलबी झालेले आहेत, जे मतलबासाठी. आणि परंतु लक्षात ठेवा की बाबासाहेब आंबेडकर हे नेहरूंच्या मागे उभे होते मंत्रिमंडळात, पण आज बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी होते. आज बाबासाहेबांची जयंती, कारण विचारांची जयंती जगभर साजरी होते, नेहरूंची नाही होत. तर हा विचार त्याला काही काळ लागतो. पण म्हणून हे जे ज्याला चमचे म्हणतो आम्ही आमच्या भाषेत, चमचेचा अर्थ असा सगळ्यांना कळतो, पण ह्या बहुजनातल्या चमच्याशी भांडू नका. कांशीराम म्हणतात, बहुजनातल्या चमच्यांशी भांडू नका. ते चमचे ज्या हातात आहेत, तो मनुवादी हात, जे ऑपरेट करतात, जो मनुवादी हात, त्या हातावर दणका द्या. चमचा खाली पडेल, तुमच्याही उपयोगात येईल. पण आम्ही चमच्याशीच भांडतो, आम्ही चमच्याशीच भांडतो. हे आपल्याला जसं जसं जागृती होईल तसं तसं हे होणार आहे, हे होणार आहे. याला एक बदलायला थोडासा वेळ लागतो, परंतु ते होणार आहे. आणि मग शिवाजीच्या याच्यात अंधश्रद्धा कशी, तर तुम्हाला सांगतो की जशी भवानी तलवार, आणि आम्ही म्हणतो भवानी तलवार, हा शिवाजीचा अपमान आहे, हे किती लोकांना कळतं. कारण भवानी तलवार म्हणजे शिवाजी पराक्रमी नव्हता, भवानीनं तलवार दिली म्हणून, म्हणजे भवानी आहे आणि ती तलवार देते आणि पराक्रम होते. म्हणून ह्या अशा तऱ्हेच्या कल्पना ते रूढ करतात. आम्ही समजलं पाहिजे. आता ते तर करणार आहेत, त्यांचं काम ते करणार आहेत, पण आम्ही काय करतो? आम्हीही या दृष्टीनं वैचारिक, आम्हाला हिंसेचा आश्रय घ्यायचा नाही, हिंसक वृत्ती वाढवायची नाही, आम्हाला बुद्धच पाहिजे. परंतु हिंसक नसली तरी आपल्याला प्रतिकार आपल्या मनानं, तुकारामाची हिंसा, बाबासाहेबांनी म्हटलं की तुकारामाची हिंसा पाहिजे. भले ते देव कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या पाठी सोटा मारू. तर या दिशेनं आपल्याला आज विद्यापीठामध्ये सगळीकडे हे अशा तऱ्हेचं जसं शिक्षण आहे, ते शिक्षण मनुवादी शिक्षण आहे. ते मनुवादी शिक्षण आपल्याला, जसं काही राम झालाच नाही. शिवाजी महाराज रामाचे भक्त नव्हते, ते शिवाचे भक्त होते. त्या काळाच्या मानानं होतं ते. आणि रामाला अलीकडे एक महत्त्व आणले त्यांनी. तर हे आपल्याला जसं जसं आपण ओळखू, आणि ते ओळखत आहेत, ते ओळखत आहेत. कारण हजारो लाखांमध्ये गल्लोगल्ली काही फुले निघणार नाहीत, गल्लोगल्ली काही आंबेडकर निघणार नाही, शिवाजी निघणार नाहीत, परंतु लाखां करोडोमध्ये एखादा निघेल आणि ते आपल्याला पुढे नेईल, हे आपल्याला दिसेल. आत्ताच त्या कोरोनाच्या याच्यामध्ये सगळे देव फेल झालेत. कुठे गेलेत देव, कुठे गेले साधू, कुठे गेले संन्यासी, कुठे गेले ते सगळे? करा ना, हटवा ना. अरे अर्धा कप याच्यामध्ये जेवढे करोनाचे जंतू मावतील तेवढी तर भारताची लोकसंख्या आहे. भारताची नाही, जगाची मानवाची लोकसंख्या आहे. तो कोरोना तुम्हाला दबगाई आणून राहिला. कुठे गेले तुमचे देव? 33 कोटी देव कुठे गेलेत? तर
आणि आता ते देवडण पण त्यांनाही अनुदान देऊन राहिले ते, तर याच्यात विरोध करत नाहीत कोणी. आणि याच्यामध्ये एक हा समतेचा लढा. आज तर आपल्या देशामध्ये इतकी समृद्धी आहे की सोनंच विकलं, मंदिरातलं सोनंच काढलं आणि विकलं, आणि ते हिंदूंचं आहे ते हिंदूंनाच वाटलं, तर प्रत्येक हिंदूला 70 लाख रुपये येतात. सर, याच्यावर आपण नंतर बोलू. हां. माझा आणखी एक तुम्हाला प्रश्न किंवा मला ती उकल हवी आहे हो. की छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण लोककल्याणकारी काम आज वर्तमानमध्ये त्या काळात त्यांनी जी एक जाती व्यवस्था नाकारली, त्यांच्या एकूणच साम्राज्यामध्ये सगळ्या जातींना, ज्यांना आपण 18 पगड जाती म्हणतोय, ज्यांना मावळे म्हणतोय, अशा लोकांना घेऊन त्यांनी आपली सत्ता किंवा आपलं राज्य चालवलेलं आहे. आज वर्तमानमध्ये SC ST OBC आणि धार्मिक अल्पसंख्याक यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे लोककल्याणकारी होते ते स्थापित करायचं असेल आणि याच्यामधून एक सामाजिक ध्रुवीकरण निर्माण करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल? शिवाजी महाराजांचा काळ सर्वात मोठी डिग्री उत्तम लढवय्या, जी तलवार चालवणे. जी आजच्या काळातली ते शस्त्र म्हणजे लेखणी आहे, पुस्तक आणि लेखणी. बाबासाहेबांची लेखणी सगळ्या जगामध्ये आज चालू राहिली आहे. आज लाखो वेळा बाबासाहेबांचं नाव घेत असतील तर ती लेखणी महत्त्वाची. आणि म्हणून बहुजन समाज जसा जसा अभ्यासाकडे वळेल, शिक्षणाकडे वळेल, तो नुसता शिकून डिग्र्या घेऊन नोकरी नाही, तर त्याच्या पुढेही जेव्हा विचार करायला लागेल आणि तो करायला लागला, तर शिक्षणाचा प्रसार करणे आणि त्यातही मग शिक्षणामध्ये विचारांचा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे भारत काय, सगळी मानवता आपल्याला सुखी करायची आहे. काही कोरोना नुसता भारतात आला नाही आणि कुठल्या एका धर्माच्या लोकांना नाही, तर ती दृष्टी आपल्याला ठेवून, कारण मानव प्राणी संख्येनं इतर प्राण्यापेक्षा कितीतरी कमी आहे, शक्तीनेही कमी आहे, पण तो बुद्धीनंच तेज आहे. तर त्या दृष्टीनं मानवाला हे शिक्षणाचा प्रसार आणि जगामधलं लागलेलं संशोधन हे सगळं होणार आहे. आता हे आपण तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकूणच लोककल्याणकारी राज्याच्या संदर्भात चर्चा करतो आहोत. जेव्हा ही तुम्ही मांडणी केलेली आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, हे जेव्हा तुम्ही प्रथमतः इतिहास संशोधनात्मकाच्या आधारावर एक फार मोठी एक संपदा निर्माण केली, तेव्हा ब्राह्मणांनी फार मोठा धसका घेतला होता. आणि तुमच्याच एका भाषणामध्ये मी ऐकलं आहे की आचार्य अत्रेपासून तर शंकराचार्यांच्या भावांनी तुमच्यावर टीकास्त्र सोडलेत. इव्हन तुमची प्रेत यात्रासुद्धा इथे काढल्या गेली, त्याचबरोबर गौरव यात्रासुद्धा इथे काढली. तुम्ही जेव्हा ही संशोधनात्मक लिखाण करत होते तेव्हा तुम्हाला काय जाणवलं तात्कालीन परिस्थितीमध्ये? कारण तुम्ही साधारणतः 1968च्या 1970च्या दरम्यान हे त्या म्हणजे आज आमचे जन्म पण नव्हते, 50 वर्षाच्या आधीचा जो समाज होता, जो बहुजन समाज म्हणून त्याला, आणि त्यावेळेसचा विरोध, या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही आज कसं बघताय? तुमचा तो अनुभव कसा मला सांगाल? काय शेअर करणार तुम्ही? हां, मी मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहिला, त्याच्या अगोदर प्राचीन भारताचा इतिहास लिहिला वयाच्या 30व्या वर्षी. आता माझं 84 पूर्ण होत आहे. आणि नंतर दुसऱ्या वर्षी मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहिला. तर त्याच्यात 10% फक्त हा बहुजन दृष्टिकोन आहे. मी घेऊ शकलो नाही, दहशत एवढी आहे, आजही दहशत आहे. तर तरी ते त्यांना नकोसं झालं, कारण इतिहास साधा लेख नाही, तर बहुजन समाजातल्या एका कुणब्यानं इतिहास लिहिला हेच त्यांना खटकत होतं, कारण बहुजनांची प्रगती नको. आणि त्याच्यात अनेक गोष्टी नवीन अशा आणलेल्या आहे. पण त्याहीपेक्षा मी जो अमेरिकेचा इतिहास शोध आणि बोध लिहिलं तो खूप महत्त्वाचा आहे. माझंच पुस्तक आहे तरी मध्ययुगीन भारताचा इतिहास, परंतु अमेरिकेचा इतिहास शोध आणि बोध हे मी मुद्दाम त्यासाठी लिहिलेलं आहे. मी अमेरिकेमध्ये 3 महिने होतो, त्याचा अमेरिकेत सुरुवात केली त्याची,
आणि मी 22 देश फिरलो, तर त्या दृष्टीनं अमेरिकेचा इतिहास हा खूप मार्गदर्शक आहे. पण त्याचा आज ज्याला आपण म्हणतो की ज्या प्रमाणात एक व्हायला पाहिजे की जास्तीत जास्त प्रसार आणि पुस्तकांमध्ये का लिहून ठेवलं मी की कमीत कमी किमतीमध्ये मी पुस्तकं दिली. जी 150 रुपयाचं पुस्तक असेल ती 50 रुपयात देतो आणि जास्त घेतले तर 30 रुपयातही देतो. लक्षात आलं. तर हे जे आहे हे जेवढा जास्त या फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रसार होईल तसा बहुजन समाज, कारण आपली कुवत लक्षात घ्यायची. आपल्याजवळ दुसरं काय आहे. सर, शिवाजी महाराजांच्या संदर्भात जेव्हा शिवाजी महाराजांचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा बरेच मगाशी सांगितल्याप्रमाणे गैरसमज त्यांच्या बाबतीत निर्माण झालेले आहेत. बरेच प्रश्न निर्माण करण्यात आलेले आहेत की ते शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिम द्वेषी, आणि मुस्लिम द्वेष निर्माण करण्याची जी एक रणनीती होती त्या रणनीतीकडे तुम्ही कसं बघणार आहात? अनवधानाने आमचा समाज, बहुजन समाज, शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे पण भावनिक प्रेम आहे. शिवाजी महाराजांबद्दल वस्तुस्थिती जाणून आणि अर्थ समजून, जसं शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवधर्म आणि देशासाठी शस्त्र घेतले हाती. आता देव म्हणजे कोण? प्रतिगामीच काही धर्म म्हणजे ब्राह्मणी धर्म आणि देश म्हणजे पर्वत नद्या. पण आम्हाला कळत नाही. आम्ही यातून ब्राह्मणी वृत्तीचाच समर्थन करतो आहे. पण आम्ही बोलतो आहे, मिरवणुकात बोलतो आहे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं की लोक. म्हणून आम्ही शिवरायांची वारकरी, आम्हाला नाही कुणाची भीती. दुःखी, दुर्लक्षित आणि शोषित लोकांसाठी कार्य घेतले हाती, अशा तऱ्हेचं आम्हाला पाहिजे आहे. पण ते आम्ही करत नाही. आणि म्हणून शिवाजीच्या महाराजांच्या माध्यमातून हिंसक वृत्तीचा प्रचार होतो हे लक्षात ठेवायचं. आणि मुस्लिम द्वेष, शिवाजी महाराजांचा उपयोग मुस्लिम द्वेषासाठी, आणि आम्ही अनवधानाने ते करतो. आम्ही धर्मासाठी शस्त्र घेतले म्हणजे शस्त्र कशाला घेतात? धर्म म्हणजे कोण? मुस्लिम विरोधात. तर तशा तऱ्हेचं आम्ही अनवधानाने हे करतो. म्हणून आपल्याला संयमाने आणि हिंसक वृत्ती न बाळगता एक चिकित्सक अभ्यासू वृत्ती वाढवली पाहिजे. चिकित्सक अभ्यासू वृत्ती हे शब्द खूप महत्त्वाचे आहे. चिकित्सक अभ्यासू वृत्ती वाढवणं आवश्यक आहे. सर, तुम्ही दुबईच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं की जेव्हा तुमची प्रेतयात्रा या ब्राह्मणांनी काढली, तुमचं शव त्यांच्या खांद्यावर होतं, त्यांना असं वाटत होतं जणू त्यांचा बापच मेला. म्हणजे त्यावेळेला जी परिस्थिती होती त्यावेळेला तुमच्या काय भावना होत्या त्यावेळेला की एकूण या वातावरणामध्ये आणि कुठेही तडजोड न करता, कुठेही भिडस्त न ठेवता, इतक्या लिखाणाची ताकद, पेनाची ताकद तुम्ही ती समजली, त्यावेळेचा काय अनुभव होता तुमचा? माझ्या पुस्तकाविरुद्ध आग लावणारा माझ्याच कॉलेजचा प्राध्यापक होता, माझ्या डिपार्टमेंटचा, जाणवेवाला. हां. आणि तो नागपुरात करण्याऐवजी तिकडे करा, कारण इथे भडकेल. तिकडे म्हणजे कुठे? नागपुरात केलं जी तर RSS विरुद्ध काही भडकू नये. हां हां. म्हणून अत्रेला हाताशी धरला. अत्रे म्हणजे बहुजनवादी असं वाटत होतं प्रत्येक. आणि त्यांनी तिथे अग्रलेख लिहिले. हो. आणि मग जाणवं आतून कसं जुळतं हे तुम्हाला लक्षात येईल. तर ते केल्यानंतर त्यापूर्वीची पार्श्वभूमी अशी होती की इथे बौद्ध विरुद्ध मुस्लिम अशी दंगल झाली होती, तेल टाकून पेटवायची. तर त्याच काळात माझं हे झालं. तर माझा आतून अफवा अशी होती की यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धाचा अपमान केला.
म्हणजे परस्परच काटा काढायचा. हां 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 तर त्यालाही मी पुरून उरलो आहे. हां हे बाहेर यायचं आहे, कारण काही लोक गेले की कुठं आहे मामा देशमुख, तर पाहतो त्यांना, कारण बाबासाहेबांचा अपमान करतो, बुद्धाचा अपमान करतो असे. पण जेव्हा गेले प्राध्यापक गांजरेकडे यांच्या, नाही रे मामा देशमुख असं करू शकत नाही. तर त्यांनी सर हा हात आहे ना कॅमेराच्या समोर. हा तुम्ही असं करा, खाली ते बरोबर हां हां म्हणजे तो हात चेहऱ्यासमोर येतो. हो, तर ते गेलेत त्यांच्याकडे, जी म्हणे मामा देशमुख असं करू शकत नाही. आणि माझ्यासाठी जेव्हा केस झाली तर कुणब्यामधून सगळ्यांमधून वर्गणी गोळा केली केससाठी, तर ती 31 रुपये केली. आणि एका माफा गांजरे ओळखत असाल बौद्ध हो प्राध्यापक, माफा गांजरे 100 रुपये आणून दिले. हां असा फरक होता, जागृतीचा फरक आहे हां हा जागृतीचा फरक आहे. आणि याच्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याला प्रेतयात्रा गौरवयात्रा निघाल्यावर हार अर्पण करणारा पहिला कुणबी मी आहे. हां त्यापूर्वी बौद्धांच्या मताची गरजच नव्हती काँग्रेसला, लक्षात आलं. तर अशा अवस्थेमध्ये नेहमी असं वाटत होतं की आज आपण जिवंत राहू की नाही रात्रभर. हां हां, तर मग पोलीस कमिशनर वगैरे माझ्याकडे आलेत, म्हणजे काय घडलं, त्यांना असं वाटत होतं की एकाएकी असं कसं घडलं. हां तर एकाएकी जेव्हा मला विलास मुत्तमारी अरेस्ट झालं होतं माझ्यासाठी, तर हे दहशत होती. अजूनही माझ्या घरावर पाटी नाही आहे माझ्या नावाची. हो बघितलं. हां, मी सतत 50 वर्ष 52 वर्ष मृत्यूच्या छायेत आहे, खुनाच्या धमकीत आहे. प्रयत्न, तर हे सगळं असतानाही सावधगिरी तुम्हाला बाळगणं हे आवश्यक आहे. आणि मरणार तर माणूस आहेच, त्याला काय घाबरायचं. बरोबर. तर असं सगळं आहे. सर जेव्हा हा एकूण तुमचा प्रवास तुम्ही स्वतःच बघताय, आज वर्तमानमध्ये तशी मांडणी होताना किती दिसतंय, म्हणजे वर्तमानमध्ये आज ती मांडणी किती होते आहे नव इतिहासकारांसाठी किंवा सामाजिक ध्रुवीकरण करण्याच्यासाठी कार्यकर्त्यांना आणि नव इतिहासकारांना तुम्ही काय संदेश द्याल? नव इतिहासकारांना तुमचं विचार कसदार पाहिजेत, तुमचं लेखन कसदार पाहिजे. उठल्या सुटल्या कविता करणं म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे. तर तुमचा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांसारखा, बुद्धासारखा कसदार आणि चिंतन जबरदस्त पाहिजे. नाहीतर येतात 12वी नापास, मला लेखक व्हायचं आहे सर. अरे पण तुझं कोण घेईल. तुमचं लिखाण कसदार पाहिजे आणि अभ्यासवृत्ती पाहिजे, चिंतन निरीक्षण पाहिजे. आणि या दृष्टीनं चिकित्सक वृत्ती आवश्यक आहे, आणि ती काहींमध्ये वाढत आहे, विशेषतः बौद्ध तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या मागोमाग आज मराठा सेवा संघामुळे मराठा तरुणी बरेचसे कामाला लागलेले आहेत. ओबडधोबड सुरुवातीला होतं आहे, मूल जसं एकदम उभं राहायला लागतं, लहान मूल तर पडतं एखाद्या वेळेला. तर तसं असलं तरी एक, पण भावनेच्या आहारी न जाता चिकित्सकपणा आणि स्वतःचं चिकित्सा करणं आवश्यक आहे. आपलं खरोखरच बरोबर आहे का चुकतं आहे हा विचार करणं आवश्यक आहे. धन्यवाद सर. हे होते सर आपल्यासोबत मामा देशमुख सर. मामा देशमुखांचा परिचय सुरुवातीलाच आलेला आहे. त्यांची एकूणच आंदोलनाकडे पाहण्याची दृष्टी, इतिहासाकडे पाहण्याचा जो अँगल आहे तो सर्वसाधारण लोकांपेक्षा वेगळा आहे. त्यांना या ठिकाणी केवळ राजे म्हणून छत्रपती शिवाजींना समोर करायचं नाही आहे, ते एक व्यक्ती नव्हे तर तो एक विचार होता. आणि तो विचार जोपर्यंत SC ST OBC आणि धार्मिक अल्पसंख्याक यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत पुढील लोककल्याणकारी राज्य निर्माण होणार नाही. ती जबाबदारी विशेषतः त्यांनी इथल्या नवसाहित्यिकांना दिलेली आहे, नवीन कार्यकर्त्यांना दिलेली आहे. त्यांनी हा वसा किंवा त्यांनी हा वारसा जपायचा हा त्यांचा आग्रह आहे. आणि या ठिकाणी जी त्यांची आता या विषयाच्या अनुषंगाने मांडणी झालेली आहे, खरोखरच या विषयाच्या अनुषंगाने आपण समाजामध्ये हा विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहाल ही अपेक्षा करतो. आणि आजची ही चर्चा, आजची ही मुलाखत याच ठिकाणी संपवतो. धन्यवाद.
सर, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिलाय, MNTच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.